जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, लाडक्या बहिणींनो, शेतकरी बांधवांनो. बघा आता सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग या अंतर्गत एक फार मोठी योजना राबवली जाते. त्या योजनेमध्ये खूप कमी लोक लाभ घेत आहेत. ती कोणती योजना आहे? ती या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर तुम्हाला थंबनेलवरून अंदाज आला असेल की ती योजना कोणती आहे ते. तर बघा ती योजना अशी आहे की शेतकरी बांधवांना, ज्यांना ज्यांना शेतकरी नाही अशा गोरगरीब लोकांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान या योजनेअंतर्गत आता मोफत शेतजमीन मिळणार आहे. हा त्या संदर्भातला जी आर आहे. हा वेगवेगळे जी आर आहेत या संदर्भातले, या योजनेसंदर्भातले, निधी वाटपाचे आहेत काय काय योजने संदर्भातले आहेत. आता या योजनेसाठी सरकारकडून आपल्याला जे काय आपल्याला मिळतं, शेती मिळणार आहे, त्यासाठी पात्रता काय, अर्ज कसा करायचा, कोणाला मिळणार आहेत, या संदर्भातली सविस्तर माहिती आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. तर बघा, पहिली गोष्ट, ह्या योजनेचं नाव आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान ही योजना, अशी ही योजना आहे. या योजनेमध्ये ही योजना 2004 पासून राज्यामध्ये सुरू झालेली आहे. राज्य पुरस्कृत ही योजना आहे, केंद्र सरकारची योजना ही नाही. या संदर्भातले सध्याचे नवीन नवीन अपडेट आहेत. या संदर्भातली जी आर आपण तुम्हाला या ठिकाणी सुद्धा दाखवत आहोत. या संदर्भात बघा, वेगवेगळे शासन निर्णय हा वेळोवेळी जाहीर करण्यात आलेले आहेत. जे काय बदल असतील, अपडेट असतील किंवा निधी असतील, 2004 पासून ही योजना सुरू झालेली आहे. त्यानंतर 5, नंतर 6, 7, 12, 18, 2005, 25 आणि आता 26 असे सध्या सगळे ताजे अपडेट आहेत. याप्रमाणे जी आर झालेली आहेत आणि अनेकांना शेती सुद्धा वाटप झालेली आहे. बघा आता या योजनेचा उद्देश काय आहे, तर अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजुरांना जमीन उपलब्ध करून देणे. म्हणजे अनुसूचित जाती, नवबौद्ध घटक आणि दारिद्र्य रेषेखालील जे काय भूमिहीन आहेत, ज्यांना शेती नाही, कोणतीही शेती नाही, वाडवडिलांची, वारसाची, आजोबाची, पणजोबाची कोणाचीही शेती नाही किंवा शेती विकली असे नव्हे, ज्यांना पारंपरिक शेती कोणाची नाही किंवा स्वतः विकत घेतलेली अशी नाही, कोणाचीही शेती नाही, त्यांच्या पिढ्यानपिढ्या किंवा 4-5 पिढ्या जे काय असेल ते, अशा लोकांना आता शेती मिळणार आहे, शेतजमीन मिळते. त्याच्यामध्ये कोणकोणती शेतीजमीन मिळते, कोणकोणत्या प्रकारची बागायत आहे, जिरायत आहे, ती कशी आहे. तर बघा आता या योजनेच्या प्रमुख अटी अशा आहेत की या योजनेसाठी 100% शासन अनुदानित ही योजना आहे. त्यानंतर जिरायत जमिनीसाठी ही रक्कम, म्हणजे ही 100%ची रक्कम प्रति एकर 5 लाख रुपये मिळणार आहे. प्रति एकराला 5 लाख रुपये. आणि बागायत जमिनीसाठी प्रति एकराला 8 लाख रुपये इतके मिळणार आहे. तर म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला जिरायत जमीन ही 4 एकर मिळणार आहे आणि बागायत जमीन ही 2 एकर मिळणार आहे. पुढे दिलेलं आहे बघा, वयोमर्यादा यासाठी अर्ज करणारा जो पात्र लाभार्थी आहे त्याची वयोमर्यादा किती असणं गरजेचं आहे, 18 ते 60 वर्ष या वयोगटातील तो व्यक्ती, ती लाभार्थी महिला पुरुष असणं गरजेचं आहे, तरच तो यासाठी अर्ज करू शकतो. आता या योजनेअंतर्गत बघा, 4 एकर जिरायत जमीन मिळते किंवा 2 एकर बागायत जमीन मिळते. दोन्हीपैकी एकच मिळतं. 4 एकर जिरायत किंवा 2 एकर बागायत अशी जमीन मिळते. दोन्ही पण मिळत नाही. आता प्राधान्यक्रम काय आहे, तर दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन, अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील परित्यक्त्या स्त्रियांकरिता, ह्या महिलांसाठी ही योजना आहे. महिलांना ही, महिलांच्या नावावरती ही जमीन मिळते. त्यानंतर बघा आता, दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन, अनुसूचित जाती व नवबौद्ध विधवा विधवा स्त्रिया, परित्यक्त्या स्त्रिया आणि विधवा स्त्रिया यांच्यासाठी ही या योजनेचा लाभ खुला आहे. त्यानंतर अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अनुसूचित जातीचे अन्यायग्रस्त व्यक्ती, ज्या व्यक्तीवर सामाजिक अन्याय झालेला आहे, हे शासन ठरवतं. अशा अनेक केसेस आहेत महाराष्ट्रामध्ये की त्या व्यक्तीवर सामाजिक अन्याय झालेला आहे. नवबुद्ध घटकातील किंवा अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील अशा अन्याय झालेल्या व्यक्ती यासाठी लाभ, म्हणजे पात्रधारक आहेत. आता याच्यामध्ये लाभाचे स्वरूप काय बघा, या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला 4 एकर कोरडवाहू जमीन मिळते जिरायत, आणि 2 एकर किंवा
किंवा हे महत्वाचं आहे, किंवा 2 एकर बागायत शेतजमीन शासनातर्फे देण्यात येते, वाटप करण्यात येते मोफत. मोफत म्हणजे कसं, तर त्यासाठी बघा काय क्रायटेरिया आहे, की त्यासाठी जमीन खरेदीसाठी 50% शासकीय अनुदान दिलं जातं आणि 50% अ, पैसे हे 10 वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज देण्यात येतं. म्हणजे 50% रक्कम ही कर्जाद्वारे देण्यात येते आणि कर्जाची परतफेड कधी सुरू करायची असते, तर जमीन वाटप केल्यानंतर 2 वर्षानंतर कर्जाची परतफेड हप्ते तुम्हाला सुरू होतात. म्हणजे तुम्ही जमीन ती चांगली पिकवून त्याचं उत्पन्न हातात सुरू झालं की त्यानंतर 2 वर्षानंतर तुम्ही त्याचे हप्ते भरू शकता किंवा भरायला तुम्हाला तिथं चान्स असतो. 2 वर्षाच्या आत तुम्हाला लगेच हप्ते तुमचे सुरू केले जात नाहीत कर्जाची परतफेड. अशा पद्धतीने हे बिनव्याजी मिळतं, म्हणजे वरचे जे 50% आहेत ते तुम्हाला बिनव्याजी मिळतात. अशा अशा पद्धतीने हे 100% तुम्हाला अशा पद्धतीनं अनुदान त्या ठिकाणी दिले जात आहे. बरं बघा, आता यासाठी डाटा सुद्धा त्यांनी दिलेला आहे सरकारने, की 2021, 22, 23, 24, 25 आणि 26 या सालामध्ये किती लोकांना प्राप्त तरतुदी किती आल्या, खर्च किती झाला आणि एकूण जमीन वाटप किती करण्यात आलं, एकूण लाभार्थी किती देण्यात आले. तर बघा 2021-22 मध्ये 5,000 तरतुदी आलेल्या आहेत. खर्च सुद्धा याच्यासाठी 5,000 आलेला आहे. त्यांनी काय आकडे दिलेले नाही तिथं. तर एकूण जमीन वाटप झालेले आहे 463.60 आणि एकूण लाभार्थी आहेत 150. तर अशाच पद्धतीने 2022-23 मध्ये आकडा वाढलेला आहे आणि इथं 376 लाभार्थ्यांना इथं जमीन वाटप करण्यात आलेले आहे. 24 मध्ये 300 लाभार्थ्यांना ही जमीन वाटप करण्यात आलेले आहे. 24-25 ह्याच्यामध्ये जमीन खरेदी व लाभार्थी निवड प्रक्रिया अजून सुरू आहे. तर 26 मध्ये तरतूद आहे कितीची, 10,000 कोटी वगैरे असं काय त्यांचं असेल आकडा दिला नाही, कोटी किंवा लाख ते. आणि अद्याप त्याची प्रक्रिया म्हणजे सध्या सुरू आहे, अद्याप कुठेही वाटप झालेलं नाही, हे सध्या हे सुद्धा प्रोसेसमध्ये आहे. अशी एकंदरीत वाटप म्हणजे पुरावा किंवा याच्या माध्यमातून लोकांना लाभार्थ्यांना जमीन मिळत आहे. चला पुढे महत्वाची गोष्ट, आता संपर्क कोणाला करायचा आहे, कसा अर्ज करायचा आहे आणि अटी व तरतुदी काय आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संपर्क कार्यालय, लाभार्थी काय आहेत, फायदे काय आहेत, अर्ज कसा करायचा ते आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. या संदर्भातला हे बघा जी आर सुद्धा वेळोवेळी जाहीर करण्यात आलेले आहेत. हा जी आर आहे. अशा पद्धतीने हे अनुदान या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे, मंजूर सुद्धा करण्यात आलेलं आहे. बघा आता लाभ व अटी पात्रता काय आहे, तो व्यक्ती अनुसूचित व नवबुद्ध घटकातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर असावा, वय वर्ष 18 ते 60 असावं, विधवा, परित्यक्त स्त्रियांना आणि अत्याचारग्रस्तांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याच्यामध्ये लाभ आपण या ठिकाणी बघितलेला आहे की 100% अनुदान आहे पात्र लाभार्थ्यांसाठी. याच्यामध्ये 4 एकर कोरडवाहू ड्राय जमीन मिळणार आहे किंवा 2 एकर बागायती जमीन मिळणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला कोणतंही एक सिलेक्ट करायचं आहे, तुम्हाला काय पाहिजे, 4 एकर पाहिजे किंवा 2 एकर पाहिजे, बागायत पाहिजे का कोरडवाहू पाहिजे. ठीक आहे. यानंतर बघा आता प्रति एकरसाठी तुम्हाला 4,000 कोरड्या जमीन, कोरडवाहू जमिनीसाठी प्रति एकरला 5 लाख मिळणार आहेत, म्हणजे 20 लाख तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. पंचोक 20 20 लाख रुपये मिळणार आहेत आणि इथं बागायतीसाठी 8 लाख रुपये मिळणार आहेत, म्हणजे 16 लाख रुपये या ठिकाणी तुम्हाला 2 एकरसाठी मिळणार आहेत. पुढे बघा अर्ज प्रक्रिया पुढे बघा आता अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे अर्जासाठी. अर्ज हा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय येथे तुम्हाला प्रत्यक्ष करायचा आहे, ऑनलाईन वगैरे नाही. अर्जासोबत काय काय कागदपत्र जोडायचे, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, बीपीएल प्रमाणपत्र, भूमिहीनतेचा पुरावा तलाट्याकडून, दारिद्र्यरेषेखालचं प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, विधवा किंवा परित्यक्त असल्यास एवढे सगळे कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी गोळा करायचे आहेत आणि जोडायचे आहेत. आता कशी प्रोसेस असणार आहे बघा, या ठिकाणी विहित नमुन्यातील अर्ज तुम्हाला फोटोसह भरावा लागणार आहे. अर्ज तुम्हाला समाज कल्याण विभागामध्ये कार्यालयामध्ये मिळणार आहेत. अर्जदार अनुसूचित जाती व प्रवर्गातील असावा. विभागीय अधिकारी यांनी दिलेले विहित प्रमाणपत्र म्हणजे जातीचा दाखला तुमच्याकडे गरजेचा आहे. रहिवासी दाखला, रेशन कार्ड हे सगळं असणं गरजेचं आहे. आधार कार्ड, मतदान कार्ड, भूमिहीन शेतमजूर असल्यास तहसीलदार यांनी निर्गमित केलेला दाखला तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे. उत्पन्नाचा दाखला मागील वार्षिक वर्षाचा तहसीलदार यांचा जोडायचा आहे. वर्ष तुमचं वयाचा पुरावा तुम्हाला 60 वर्षाखालील असावा, याचा वयाचा पुरावा जोडायचा आहे. लाभार्थी दारिद्र्य रेषेखाली असल्यास विविध प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे आणि शेत जमीन पसंतीबाबत लाभार्थ्यांचा
₹100 स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे. ही प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायची आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी मोफत शेतजमीन मिळणार आहे. या शेतजमिनीचा लाभ मिळणार आहे. पैसे तुमच्या खात्यावर येणार आहेत आणि तुम्ही जमीन सिलेक्ट करायची कोणत्या ठिकाणी सरकारकडे जमीन आहे, सरकारची जमीन आहे किंवा कोणत्या व्यक्तीची जमीन द्यायची आहे आणि ते तुम्ही सरकारला सांगायचं आहे आणि सरकार त्यांना पैसे देणार आहे. त्याची जमीन तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने हे या योजनेचा पूर्ण प्रक्रिया आहे. या संदर्भात तुम्हाला काय जर समस्या असतील तर आपल्याला कमेंट करून सांगा आणि या योजनेचा सर्वांनी लाभ घ्या. कोणीही या योजनेपासून वंचित राहू नका. जे जे यासाठी पात्र असतील त्यांच्या सर्वांपर्यंत ही माहिती, हा व्हिडिओ पोचवा. आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा आणि अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.